अखिल भारतीय सुवर्णकार समाज संघर्ष समितीच्या वतीनं कोल्हापुरातील व्ही.टी. पाटील भवनात सुवर्णकार समाज अधिवेशन आणि वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मेळाव्याला आमदार सतेज पाटील, आशिषानंद महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सुशिक्षित आणि सधन कुटुंबांमध्ये मुलगीचा जन्म नाकारला जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करत सर्वांनी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणार नाही अशी शपथ घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं। इथं मात्र 1000 मुलांच्या मागे 900 मुली आहेत, हे आमचं दुर्दैव आहे। मग प्रश्न असा पडतो की पैसा आणि प्रतिष्ठा आली, शिक्षण आलं आणि नेमका आम्ही विचार सोडला का, हा प्रश्न निर्माण होतो। जिथं शिक्षण वेळानं पोचलं, जिथं साधन समृद्धी वेळानं पोचली, तिथल्या माणसानं मात्र अशिक्षित माणसानं या ठिकाणी भेदभाव केला नाही मुलगा आणि मुलगीमध्ये। आम्ही मात्र करवीर, हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा या तालुक्यानं संपत्तीच्या जोरावर, शिक्षणाच्या जोरावर मात्र आम्ही मुलगी आणि मुलगा हा भेदभाव केला। ही आकडेवारी, सरकारी आकडेवारी या जिल्ह्याची आहे। आणि म्हणून मी हे मुद्दामून इथं सांगतोय की इथं असणाऱ्या समाजातल्या प्रत्येकाला माझी विनंती आहे, भले आई वडील काय म्हणतात विचार करू नका, निदान मुलांना आणि मुलगीनं लग्न ठरल्यावर येऊन भाषण इथं करायचं की मला जे अपत्य होईल त्यामध्ये मुलगा आणि मुलगी हा भेदभाव करणार नाही, हे विश्वकर्माची शपथ घेऊन सांगणं गरजेचं आहे, कालिका मातेची शपथ घेऊन सांगणं गरजेचं आहे। सुवर्णकार समाजाचे राज्यस्तरावरचे प्रश्न येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडू असं आश्वासन देत आमदार सतेज पाटील यांनी पांचाल सोनार समाजाच्या बोर्डिंगचा विषय मार्गी लावण्याची हमी देताना बोर्डिंगसाठी 10 लाखांची मदत जाहीर केली। आणि मग जे विषय राज्यस्तरावरचे तुमचे विषय ते आम्ही 26 तारखेला अधिवेशन आहे, त्यामध्ये जर हे बजेटचं अधिवेशन आहे, मला माहित नाही किती संधी मिळेल आम्हाला बोलायला, परंतु निश्चितपणे जर बोलायला संधी मिळाली तर पहिला प्रश्न तुमचा समाजाचा असेल हे जाहीरपणे की ते बोर्डिंग लवकरात लवकर बांधण्यासाठी आमचा काय पुढाकार असेल तर आम्ही निश्चितपणे घेऊ। मी जाहीरपणे सांगतो की ते बोर्डिंग बांधण्यासाठी बंटी पाटील म्हणून माझी 10 लाख रुपयाची मदत जाहीरपणे या ठिकाणी असेल। यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले। आशिषानंद महाराज यांनी धर्मसंस्कार या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमाला जयश्रीताई धर्माधिकारी, श्रद्धा पोतदार, दत्तात्रय वेद पाठक, सुनील पोतदार, सचिन पोतदार, भारती पोतदार, चंद्रकांत पंडित, कौस्तुभ वशीकर, दिवाकर पोतदार यांच्यासह अखिल भारतीय सुवर्णकार संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते।